पुण्यासह राज्यातील अनेक भागात आज पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा या पावसाच्या निमित्ताने मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र असं हवामान किती दिवस राहील, आणखी किती दिवस पावसाचा अंदाज आहे आणि पुढे आपलं तापमान कसं राहणार आहे, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान विभागातले प्रमुख असणारे सानप सर आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि आज खरं तर पुणे असेल, मुंबईमधल्याही काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी लोकांमध्ये असे हे झाले की अचानकच हा पाऊस आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर आणखी किती दिवस असंच तापमान राहील? हे अचानक झालं असं म्हणता येणार नाही. मागील 4 ते 5 दिवसांपासून आपण हवामानाचा अंदाज दिलेला होता की मध्य महाराष्ट्र, त्यानंतर कोकणातला काही भाग, मुंबई, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आपण वर्तवलेली होती आणि ती आज आपण बघतोय. ते आजच नाही तर मागील 3 ते 4 दिवसांपासून बघाल तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी 3 दिवसांपूर्वी सुरू झालेला पाऊस आहे. ऍक्च्युली कोल्हापूर, साताऱ्यामध्ये गारपीट झाली होती. त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, स्पेशली उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं जळगाव व त्यानंतर नंदुरबार, धुळे, तिकडे सुद्धा पाऊस आपल्याला दिसून आला. आणि काल आणि परवा मुंबई आणि उत्तर कोकणातील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. आणि आज जर बघत असाल तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस दिसून येत आहे. येणाऱ्या 5 दिवसांचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि त्याचबरोबर कोकणात सुद्धा काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि 5व्या दिवसानंतर थोडासा पाऊस कमी होण्याची शक्यता आपल्याला एकंदरीत अनालिसिस वरून दिसत आहे. अचानक सर हवामानामध्ये बदल का झाला? कारण की उन्हाच्या लाटा मोठ्या प्रमाणावर असताना अचानकच पावसाची सुरुवात होणं, हा बदल नेमका का झाला? ओके. मागचं जर काही दिवस बघितले, एप्रिल मधले बहुतांश दिवसांमध्ये आपल्याला तापमान हे 40च्या वरती दिसून आलं होतं किंवा ते 38-39च्या दरम्यान पण काही दिवस आपल्याला दिसून आलं. तर काही 4 ते 5 दिवसांपूर्वी एक पश्चिमेकडनं येणारे एक सिस्टम, ज्याला आपण पश्चिमी विक्षोभ असं म्हणतो किंवा त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस असं म्हणतात. आणि त्यामुळे एक चक्रीय स्थिती राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये आपल्याला दिसून आली आणि गुजरातमध्ये अतिवृष्टी सुद्धा यामुळे झाली. आणि त्यानंतर ती जी सिस्टम्स आहे, ती सिस्टम आहे ती पूर्वेकडे सरकली आणि पूर्वेकडे सरकण्याबरोबरच ती साऊथकडे सुद्धा थोडी सरकली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस दिसला आणि आता तो येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा असणार आहे. कारण एक नॉर्थ ईस्ट राजस्थानमध्ये एक चक्रीय स्थिती आहे आणि त्या चक्रीय स्थितीपासून एक ध्रुवीय रेषा, ज्याला आपण नॉर्थ साऊथ ट्रफ म्हणतो, ती तिथे स्थित आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद किंवा पाऊस दिसून येत आहे. खबरदारी काय घेतली पाहिजे नागरिकांनी? कारण अनेक जण अजूनही संभ्रमामध्ये आहेत. सकाळी बाहेर पडल्यानंतर ऊन आणि अचानकच पाऊस, त्यामुळे या सगळ्यात नागरिकांनी कशी खबरदारी घेतली पाहिजे? आता तापमानामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात, म्हणजे आता 32 ते 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत पुण्याचं तापमान आपल्याला कमाल तापमान दिसत आहे. ते की सरासरीपेक्षा कमी झालेलं आहे बऱ्याच दिवसांनंतर. तर या परिस्थितीमध्ये मेनली ज्यावेळी समजा विजेच्या कडकडाटासह जर पाऊस पडत असेल तर अशा वेळी ओपन ग्राउंडवर न राहणे, त्यानंतर जे विजेचे उपकरणं आहे ते ज्यावेळी विजेचा कडकडाट होत असेल त्यावेळी विजेची उपकरणं वापरू नये. त्याचबरोबर इतर ज्या ॲडवायझरीज IMD कडनं दिल्या जातात त्या वेळोवेळी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये कधी कधी सोसाट्याचा वारा पण असतो. खूप जोराचा वारा ज्यावेळी असतो त्यावेळी सुद्धा सावधानता बाळगणे गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.